नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे. तुम्ही पाहता तुमच्या सर्वांच्या आवडीचं स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप शेकडेवारी हा घटक नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय 27.1 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय आणि 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्हचा शिकार करत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आपण शेकडेवारी हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यातील स्वाध्याय 27.1 नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात करा. या अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कसं करायचं आहे? शतमानामध्ये करायचं आहे. तर पहा, आपण काय करू, हे 3/6.1/4 जे आहे ते ह्याला काय करू, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, ह्याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. ह्याला काय करू, आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. म्हणजे 6×24 आणि 1 25, 25/4. पहा, आपण ह्याला असं लिहू शकतो का, 3/25/4 असंही लिहू शकतो ना. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1. आता हे भागिलेचं काय होईल, 3/1. हे भागिलेचं गुणिले हे काय होईल, गुणिले 4/25. 4/25 बरोबर आहे. अंशाचा गुणाकार करा. 3×4 = 12. 12/25 हा काय मिळाला आपल्याला, अपूर्णांक मिळाला. 12/25. मग आता आपल्याला काय म्हणते, ह्याचं रूपांतर शतमानामध्ये करा. कशामध्ये करा, शतमानामध्ये करा. आता आपल्याला टक्केवारीमध्ये आणायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की आपल्याला त्याचा छेद 100 असला पाहिजे. मग 100 छेद येण्यासाठी ह्याला काय करावं लागेल, 4 न गुणा. ह्यालाही 4 न गुणा. काय झालं, हे 12×4 = 48. 48/25 = 100. ज्याचा छेद 100 आहे, 100 निघून गेला, इथं टक्केवारीचं चिन्ह आलं. 48% हे उत्तर येते. उत्तर काय येते आपलं, 48% आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 1730 चे 7.5% बरोबर किती पहा. 1730 चे म्हणजे गुणिले 7.5. हे 7.5 टक्केचं चिन्ह निघून गेलं. छेदामध्ये काय आलं, 100 आलं. छेदामध्ये काय आलं, 100 आलं. बरोबर आहे. मग आपल्याला आता काय करावं लागेल, हा पण दशांश काढून टाकून इथं आणखी 0 घ्या. मग हा 0 कटला, हा 0 कटला. इथं काय राहिलं, 173 गुणिले 75. 5×3=15 5, हातच्याला 1, 5×2 = 10 आणि हे 5×3=15 5, हातचा 1, 5×7=35 आणि 1=36, हातचे 3, 5×1=5 आणि 3 8, अधिक 7×3=21 1, हातचे 2, 7×7=49 49 आणि 2×1=51, हातचे 5, 7×1=7 7 आणि 5=12. हे 5 7 9 2 1. या दोघाचा गुणाकार काय आला, तर या दोघाचा गुणाकार आला 12,975. छेदामध्ये 100. मग हे 2 0 कटले, दशांश इथं आला 129.75. एकतर असा असेल किंवा तुम्हाला पर्यायामध्ये हे 12,975 गुणिले हे काय आहे. आता आपण ह्याला असं लिहू शकतो का, हे छेदामध्ये 100 आहे म्हणजे ह्याला 10चा वर्ग लिहू शकतो. मग हे जर वर्ग घ्यायचं झालं तर ह्याचा जो घात आहे तो मायनस होईल. मग 12,975 गुणिले 10चा दुसरा घात मायनस दुसरा घात. 12,975 गुणिले 10चा हे ऋण दुसरा घात. हे पण असं पण तुम्हाला पर्यायामध्ये उत्तर असू शकतं. आलं.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 का आहे 31.25% बरोबर किती? हे 31.25 हे टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये काय आलं 100 आलं. छेदामध्ये काय आलं 100 आलं. मग हे दशांश जर आपण काढून टाकला तर इथं आणखी 2 शून्य येतात, म्हणजे 3125 भागिले 10,000. 5 भाग जातो, 5 सक्क 30, 1 उरला, 12 झाले, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25, 5 दुनी 10, 0 0 0, परत 5 20, 0 0, 5 जर भाग घातलं तर 5 1 5, 1 उरला, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25, 125 छेदामध्ये 400. आपल्याला आता हे टक्के करायचं, तर ह्याला काय करू, 4 1 4 0 0, 4 त्रिकम 12, 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 1 4, 1 उरला, दशांश द्या, परत हेच येऊ लागले, हे की नाही. पहा इथं काय करू आपण, हे इथं 4 न भाग घालता इथं आपल्याला 5 भाग जातो, हे 125ला, हे 125, हे 125 छेदामध्ये 400, हे असंच घेऊ. इथं 25 5 125, 25 1 25, 25 1 25, किती उरले 15, 25 1 150, म्हणजे 5 छेदामध्ये 16 हे उत्तर येते आपलं. 5/16 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 1 किलो धुण्याच्या पावडरची किंमत, 1 किलो धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर शेकडा 12.1 किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले, तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? कंपनीनं काय केले, 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये, कंपनीने त्यावर शेकडा 12.1 किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. 12.1 म्हणजे 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवलं, तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम मोफत मिळेल? पहा आता काय आहे, हे 40 रुपये किलो आहे, ते 40 रुपयाला 1 किलो आहे. त्याच्यावर कंपनीने काय केलं आहे, 12.1/2 म्हणजेच हे 12.5 रुपये ची पावडर मोफत द्यायचं ठरवले. किती? 12.5 रुपयाची. काय झाले आपलं, हे 12.5 रुपयाची नाही, टक्के येणार आहे, हे 12.5%, म्हणजे पहा 12.5%ची येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी आपल्याला शेकडा दिलेला आहे, म्हणजे 100ला एवढे, तर 40ला किती, 1000 ग्रॅमला किती, पहा 1000 ग्रॅम बरोबर आपल्याला सवलत किती दिलेली आहे, 12.5% देऊ राहिले, बरोबर आहे. मग काय करू, हे 1000 गुणिले हे 12.5, हे टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये 100, हा दशांश निघून गेला, इथं 0, म्हणजे काय आलं, हे 1000 गुणिले 125 भागिले 1000, हे 1000 कटलं, 125 ग्रॅम हे उत्तर येते आपलं. उत्तर काय येते, 125 ग्रॅम. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे, 5 लिटरच्या 2.1/2 बरोबर किती? आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 लिटरमध्ये 1 लिटर बरोबर 1000 मिली, 1 लिटरमध्ये किती मिली असतात, 1000. मग हे 5000 मिली हे 4 म्हणजे गुणिले हे 2.1/2, हे 2.1/2ला आपण बेदुनी 4 आणि 1 5, 5/2 म्हणजे हे 2.5% असं लिहू शकतो. मग इथं लिहा 2.5%. मग हे 5000 गुणिले 2.5, हे टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये
100 आलं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 50 गुणिले 2.5. आता ह्या दोघाचा गुणाकार करा. 25 पाच्या 125, 125 आणि हे शून्य दशांश चिन्ह इथं दिला म्हणजे 125 मिली. 125 मिली हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणते, 240 लिटरच्या दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलाईचे शेकडा प्रमाण विचारले आपल्याला. मलाईचे काय केले, शेकडा प्रमाण विचारले. पहा खूप सोपा प्रश्न आहे. काय म्हणते, 240 लिटरच्या द्रावणात 8% मलाईचं प्रमाण आहे. 240 लिटरच्या मलाईच्या ह्याच्यात म्हणजे 240 गुणिले 8% म्हणजेच काय येईल, हे 240 गुणिले 8 टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदात 100 आलं. हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता इथं काय येईल, 8 चौक 32 ला 2 हातचे 3, 8 दुनी 16 आणि 3 19, 192/10. हा दशांश कटला, 19.2 आलं. बरोबर आहे. त्यानंतर हे 240 लिटर महाग आहे म्हणजे 19.2 लिटर एवढं मलाईचं प्रमाण आहे. त्यानंतर 160, हे 160 लिटरच्या द्रावणात 15%, 160 गुणिले 15%चं चिन्ह निघून गेलं, छेदात काय आलं, 100 आलं. आता काय करू आपण, या ठिकाणी 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे 8 16, 8 त्रिक 24. ह्याच्यामध्ये किती आहे, 24 लिटर आहे. परत काय म्हणते, दोन्ही द्रावणे दोन्ही द्रावणं म्हणजे हे 240 लिटर एकत्रित करा, हे 240 लिटर आणि हे किती आहे, 160 लिटर. ह्याची बेरीज करा. 0 6 4 10 0, हातच्या आला 1, 3 आणि 1 4. मग काय येईल, हे त्याचं काय म्हणले, त्या मिश्रणात मलाईचे शेकडा प्रमाण म्हणजे 400 लिटरला. आता हे दोन्ही एकत्रित करा. हे 19.2 आणि 24 ह्याचं किती होते पहा, मलाईचं हे 2.9 4 13 3 हातचाला 1, 2 आणि 3 आणि 4. 400 लिटरला 43.2. तर आपल्याला शेकडा प्रमाण विचारले म्हणजे 100ला किती, 100 गुणिले 43.2 भागिले 400. हा दशांश निघून गेला, इथं आला. इथं काय राहिलं, 100 गुणिले 432 भागिले 4000. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 1 4 0, 4 1 4 भाग जात नाही, 10 शून्य दिला, 4 8 32. काय आलं, 108 छेदामध्ये 10. हा शून्य कटला, दशांश इथं आलं, 10.8%. बरोबर आहे. 10.8% पूर्ण मिश्रणामध्ये एवढं असेल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची किंमत 20%ने कमी केल्यास त्याचा खप 25%ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. पहा काय केलेलं आहे त्यांनी, 20%ने कमी केला. म्हणजे समजा मूळ किंमत बरोबर 100 रुपये आणि आपण काय करू, एकूण वस्तू, एकूण पुस्तके बरोबर 100च घेऊ. म्हणजे पहा 20%ने कमी केला. काय केला, 20%ने कमी केला म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्याने कितीला विकले, 80 रुपयाला. बरोबर आहे. पुस्तक ते 80ला विकले. मग खप 25%ने वाढला. हे 25% वाढ म्हणजे पूर्वी 100 पुस्तकं विकायची, आता 25%ने वाढला म्हणजे आता किती विकू लागलेत, 125 पुस्तकं विकू लागलेत. मग आता हे एकूण किंमत किती होईल ह्याची, 100 वस्तू 100 पुस्तकं आणि त्याची 100 रुपये किंमत होती. किती होती, 100 रुपये एका वस्तूची. म्हणजे ह्याचा गुणाकार जर केला तर हे 10,000 येते. या दोघाचा जर गुणाकार केला आपण 0
8×45 शून्य, हातचे आले 4. 8×45 शून्य, हातचे 4. 8 दुनी 16, 16 आणि 4 20, हातचे 2. 8 1 8 आणि 2 10. म्हणजे इथं काय झालेलं आहे, 1 2 3 4 दोन्हीकडे बी 10,000 आलेला आहे. पूर्वी 20% कमी न करता 20% कमी न करता ही काय होत होतं, 10,000 रुपयेच येत होते. आणि 20% किंमत कमी केलं तर 25% खप वाढला 10,000. तर काय येईल ह्याचं उत्तर, फरक पडत नाही. फरक पडत नाही. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्हीही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रश्न काय म्हणते, एका परीक्षेमध्ये 25% इंग्रजीत. पहा आपण काय केलं, हे इंग्रजी इंग्लिश किती, ह्याच्यामध्ये 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले. 20% विद्यार्थी गणितात, हे मॅथ, ह्याच्यात किती आहेत 20%. आणि दोन्ही विषयात, आता आपण हे असं का केलंय तर दोन्हीही विषयात, म्हणजे इथं काय झालेलं आहे, हे जे कॉमन आलेलं आहे इथं ह्याच्यामध्ये इंग्रजीत बी नापास झालेत पोरं आणि गणितात काही पोरांचा दोन्ही विषय गेलेला आहे. हे किती लोकांचा गेलेला आहे, हे 15%चा गेलेला आहे. हे 15% कॉमन आहे. मग काय करा, ह्या दोघाची बेरीज करा. 25 सोपा प्रश्न आहे, अधिक 20 बरोबर काय झालं, हे 45%. म्हणजे हे इंग्रजीत नापास झाले, गणितात नापास झाले आणि हे 15% दोन्हीही नापास झालेत. मग हे दोन्हीही नापास झालेले डबल येवलेत ना, हे इकडे बी येवलेत इकडे बी येवलेत. मग हे वजा करा, हे किती राहिले 30%. मग हे 30% विद्यार्थी नापास झाले, अनुत्तीर्ण म्हणजे नापास. तर आपल्याला काय म्हणले, तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण. मग एकूण विद्यार्थी आपले 100% म्हणजे कितीही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्याला आपल्याला 100 धरावं लागेल ना. हे 100% वजा 30% बरोबर काय येईल 70%. एवढा सोपा प्रश्न आहे. 70% विद्यार्थी पास झाले किंवा उत्तीर्ण झाले. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. काय आहे प्रश्न क्रमांक 9. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10%ने वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली. पहा, अगोदर 20% वाढले, 6 महिन्याच्या नंतर पुन्हा 10% वाढले, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली. पहा, अगोदर तिचे मूळ 100 रुपये होते. तिचे मूळ किती होती, 100 रुपये होती. पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. मूळ ह्याची 100 रुपये होती. मग 20% वाढले, 20% वाढ म्हणजे 100ला 20% वाढ म्हणजे 120 झाली, बरोबर आहे. त्यानंतर 6 महिन्यानंतर किती वाढले, 10% वाढ आहे. पुन्हा 10% वाढ नंतर झाली आणखी. ही एवढी किंमत झाल्यावर पुन्हा 10% वाढ झाली. म्हणजे हे 100 रुपयाचे किती झाले, 10% वाढ 110 रुपये. मग 120 रुपये असताना किती रुपये झाले, 120 गुणिले 110 भागिले 100. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 2 कटले, काय आलं 12 गुणिले 11. 11 दोन्ही 22ला 2, हातचे 2. 11 1 11 2 13. 132 रुपये झाले, बरोबर आहे. किती झाले, 132 रुपये. मग वाढ कितीची झाली, हे 132 आणि मूळ किती होते 100. मग 32 रुपयाची वाढ झाली. पण आपल्याला म्हणते किती टक्के. आता टक्के म्हणजे 32%च येते, कारण की आपण मूळ किंमत म्हणजे 100 रुपयावर किती वाढले, 32 रुपये वाढ झाली. 100 रुपये असताना 32 रुपये वाढले. मग टक्के म्हणजे 100ला किती, कारण की 100च धरल्यामुळं तेच उत्तर येते. गुणिले 32 भागिले 100. हे 100 1 100, 100 1 100 म्हणजे 32% काय झाली, ह्याची वाढ झाली.
काय झाली 32% एवढी वाढ झाली. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एका वस्तूची किंमत 20%ने वाढवली, काही दिवसांनी पुन्हा 20%ने कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल किंवा जास्त होईल तर किती टक्क्यांनी. अशा वेळी काय, सारखीच किंमत वाढवलं आणि सारखीच किंमत जर कमी केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, नेहमी घाटा होतो. नेहमी काय होतो, घाटा होतो, नुकसान होतं. तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगतो. आणि ते कसं तर पहा, एक वस्तू आहे, काय झाले, त्याला 20%ने वाढवले. 20%ने वाढवले म्हणजे ती 100 रुपयाची वस्तू 20 रुपयांनी 20% वाढ झाली, म्हणजेच कितीला झाली ती 120 रुपयाला. बरोबर आहे. मग ही 120 रुपये किंमत असताना 20% पुन्हा कमी झाल्या किंमत तिची, 20%ने कमी झाल्या, म्हणजे 100 रुपयाला 20% कमी म्हणजेच ती कितीला झाली, 80 रुपयाला झाली. 100 रुपयाची वस्तू कितीला झाली, 80ची. तर मग 120 रुपयाची कितीला झाली ते काढा, त्रैराशिक मांडा. 120 गुणिले 80 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 12×8 96 रुपयाला झाली. मग तिची मूळ किंमत होती 100. मग फरक कितीचा पडला, हे 100 होती पुन्हा 96ला झाली, 4 रुपयाचा फरक पडला, म्हणजे 4% नुकसान. आता पहा, हे 100 रुपयाला 4 रुपये फरक, तर आपल्याला काय म्हणले, टक्के विचारले, तर 100% म्हणजे किती, 100ला किती, हे 100 गुणिले 4 आणि भागिले 100, हे शून्य आला, हे शून्य आला. हे असं कशामुळे येतं आहे, कारण की आपण मूळ किंमत 100 धरली आहे, त्याच्यामुळं ते आपल्याला तेवढंच येते 4%. आता हे 4% काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. आता ह्याचं एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, जर तेवढ्याच ह्यानं जर वाढली आणि नंतर तेवढ्याच ह्यानं जर कमी झाली तर काय करायचं, ह्या 20चा वर्ग भागिले 100, आणि काय होतं, हे ह्याच्यामध्ये कमीच होते, किंमत नेहमी कमी होते. म्हणजे हे 20चा वर्ग 400 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4% कमी, असं ह्याचं उत्तर येते नेहमी. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. इथं थांबू आपण. हे 10 प्रश्न झाले. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.